नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, भांडी वाटप योजनेचा जो काही कोटा आहे तो आता उपलब्ध झालेला आहे. भांडी वाटप योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता, म्हणजे कॅम्प सिलेक्ट अपॉइंटमेंट आहे ती घेऊ शकता. हीच अपॉइंटमेंट आणि हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची नोंदणी ही बांधकाम विभागाकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. नोंदणी असल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर असतो, नोंदणी नंबर. आता नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा, तर BOCW प्रोफाईल असं गुगलवरती सर्च करा. पहिलीच वेबसाईट येईल, प्रोसीड टू फॉर्म पहिली लिंक आहे त्यावरती क्लिक करा. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही इथे येणार आहात, इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. OTP येईल तुमच्या मोबाईल नंबरवरती. OTP आल्यानंतर OTP टाकून व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं नाव वगैरे सगळी माहिती दाखवली जाईल आणि रजिस्ट्रेशन नंबर दाखवला जाईल. हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भांडी योजनेसाठी लागणार आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे भांडी योजनेचा. तर कसा भरायचा, तर या वेबसाईटवरती यायचं. याची लिंक सुद्धा दिलेली आहे, hikit.maha.bocw. इथं आल्यानंतर पहा, नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली BOCW कामगार नोंदणी क्रमांकमध्ये टाकायचा आहे. खाली येऊन इथे जो काही BOCW रजिस्ट्रेशन नंबर टाका असं सांगण्यात आलेलं आहे, तर खालच्या बॉक्समध्ये इथे टाकायचं आहे आणि खाली सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर हा कसा काढायचा असतो, नोंदणी कशी करायची असते, यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बघून घ्या. तर इथे आपण सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर तुमची जी काही बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी आहे ती सगळी माहिती इथे दाखवली जाईल. सर्वात खाली यायचं आहे, सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा. कॅम्प किंवा शिबिर तुम्हाला निवडायचा ऑप्शन येईल. यामध्ये तुमच्या जिल्ह्यामधील जे काही जिथे जिथे कॅम्प असतात त्या कॅम्प तुम्ही इथले निवडू शकता. कोणताही एक कॅम्प तुमच्या जवळचा तुम्ही इथे निवडा. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे. अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक करा. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट दाखवल्या जातील. जे लाल रंगामध्ये डेट आहेत त्या फुल झालेल्या आहेत आणि ज्या पांढऱ्या डेट दाखवत आहेत त्यापैकी एक तुम्ही निवडू शकता. मी निवडल्यानंतर इथे अपॉइंटमेंट निवडली. आता खाली अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक करायचं आहे. आता आपलं काम झालेलं आहे. ही जी पावती आहे याची आपल्याला प्रिंट काढायची आहे. यासोबत आधार कार्ड आपल्याला घ्यायचं आहे आणि कुठे जायचं आहे, तर इथे जो काही कॅम्प दिलेला आहे या पावतीवरती पत्ता आहे. या पावतीवरती जो पत्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे, आपलं आधार कार्ड घेऊन आणि ही पावती घेऊन. आणि तिथे गेल्यानंतर आपलं बायोमेट्रिक घेतलं जाईल, म्हणजेच आपला अंगठा घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही भांड्याचा संच आहे तो दिला जाईल. तर अशा पद्धतीने हा अर्ज करायचा होता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.